ओबीसीमधूनच मराठा आरक्षण घेण्यावर जरांगे पाटील ठाम आहेत। सगळे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी न झाल्यास निवडणुकीबाबत जरांगे पाटील निर्णय घेणार आहेत। त्यामुळे मराठा आरक्षण जरांगे पाटलांमुळे विधानसभेला कुणाचा फायदा तोटा होऊ शकतो हा प्रश्न आता उपस्थित होतोय। आधी मंत्री अब्दुल सत्तार जरांगे पाटलांच्या भेटीसाठी आंतरवाले सराटीत पोहोचले। त्यानंतर कृषी मंत्री धनंजय मुंडेंकडून जरांगे पाटलांची भेट आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकीही भेटीला। त्यामुळे महायुतीचे नेते अचानक जरांगे पाटलांची भेट का घेतायत असा प्रश्न उपस्थित होतोय। मला बदनाम करायच्या टोळ्या उभा केल्यात, आंदोलन करणाऱ्या टोळ्या उभा केल्यात, आमदार खासदार मंत्र्यांच्या टोळ्या उभा केल्यात। फडणवीस साहेबाला आणखीन एक माहीतच नाही, त्यांचे लोक रच्चीच माहिती। मीडिया गेला, इतके चाबरे ते राजकारणी लोक। मी जर एखादबार नाव सांगायला सुरू केले ना, फडणवीस साहेबाला चक्करच येईल। खरं सांगतोय मी, चक्करच येईल इतके येते। भाजप मधला इतकी गँग बाहेर आहे, तुम्हाला एकच दिवशी स्फोट दिसन। तो थोडे थांबा, असा स्फोट दिसन की तुम्हाला ती सगळी गँग एकाएकीच आपल्याकडे घुसलेली दिसन आंदोलनात, एकाएकीच। ओबीसीमधूनच मराठा आरक्षण घेण्यावर जरांगे पाटील अजूनही ठाम आहेत। त्यासाठी राज्य सरकारला 29 सप्टेंबर पर्यंतचा शेवटचा अल्टिमेटम दिलाय। सगळे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी न झाल्यास निवडणुकीबाबत जरांगे पाटील निर्णय घेणार आहेत। त्यामुळे मराठा आरक्षण जरांगे पाटलांमुळे विधानसभेला कुणाचा फायदा कुणाचा तोटा होऊ शकतो हा प्रश्न आता उपस्थित होतोय। त्या पार्श्वभूमीवर टाइम्स नाऊ नवभारत आणि मॅट्राईजचा ताजा ओपिनियन पोल समोर आलाय। जरांगे वेगळा पक्ष काढून लढले तर निकाल कसा? महायुतीचा फायदा 37%, मवियाला फायदा 26%, परिणाम नाही 31%, सांगता येत नाही 6%। टाइम्स नाऊ मॅटराईज सर्वे, मराठा आरक्षण आंदोलनाचा महायुतीवर काय परिणाम? फटका 34%, फायदा 24%, परिणाम नाही 31%, सांगता येत नाही 11%। या घोगडी बैठकीचा उद्देश मराठ्यांना राजकारणात जायचं नाही, मलाही जायचं नाही, पण नाही दिलं तर आपल्या समोर पर्याय नाही। सत्ता मराठ्यांना काबीज करावीच लागणार आहे। सावध राहा, जातीच्या वेदना आणि मुलाच्या वेदना विसरू नका। मराठ्यांची हार होऊ द्यायची नाही। किती आमदार खासदार मंत्र्यांनी अन्याय केला, किती त्रास झाला, मराठ्यांनो एकजुटीनं सामना करा। मराठा आरक्षणासाठी लढा पुकारणाऱ्या जरांगे पाटलांचं बळ सर्वपक्षीय नेते चांगलंच ओळखून आहेत। त्यामुळे जरांगे पाटलांनी तिसऱ्या आघाडीत यावं यासाठी संभाजीराजे छत्रपतींकडून प्रयत्न केले जात आहेत। गेल्या 15 दिवसात संभाजीराजेंनी 2दा जरांगे पाटलांची भेट घेतली आहे। परवाच मी त्यांना मनोज जरांगे पाटलांनी भेटले मी, आणि शेवटी गरीब मराठ्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि जास्तीत जास्त सगळ्या लोकांनी एकत्र यायला पाहिजे की या महाराष्ट्रात इतका अन्याय व्हायला, लोक व्यथित आहेत व्यस्त, आणि म्हणजे शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, कामगारांचे प्रश्न आहेत, शिक्षणाचे प्रश्न आहेत, हे कुठेतरी सोडवण्यासाठी सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे। आणि नुसतं राजकारण हा पायंडा पडत चाललेला आहे, त्याच्या पलीकडे विचार करण्यासाठी हा तिसरा पर्याय। ते मी जसं म्हणलं, काही पक्षांची चर्चा झाली आहे की ज्यांची नावं मी काही आणत नाही आहे, पण एवढं निश्चित आहे की जे जरांगे पाटील यांच्याबरोबर जातील त्यांच्याबरोबर आम्ही जाऊ शकत नाही, अशी परिस्थिती आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये जरांगे पाटलांचा फॅक्टर पाहायला मिळाला। महायुतीच्या उमेदवारांना जरांगे पाटलांच्या फॅक्टरचा चांगलाच फटका बसला। पण आता विधानसभा निवडणुकीमध्ये जरांगे पाटलांची भूमिका खूप महत्त्वाची असेल। जरांगे पाटील वेगळा पक्ष काढून लढले तर काय होईल, अथवा अपक्ष उमेदवार उभे केल्यास कुणाचा फायदा कुणाला बसणार, या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळण्यासाठी काही महिन्यांची वाट पाहावी लागेल। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।